नमस्कार मित्रांनो, प्रथमतः खानदेश सुपरफास्ट न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आपण नाशिक शहरामध्ये त्र्यंबक रोड मध्ये या ठिकाणी प्रत्येकाला या ठिकाणी खवय्यांचं एक सुंदर असं खाद्यपदार्थाची एक आवड असलेलं सर्वांचं चाहतं या दैनंदिन जीवनामधलं आवडता असा पदार्थ असतो चिकन मटन थाळी। या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी नाशिक शहरामध्ये त्र्यंबक रोडवर आपल्यासाठी बऱ्याच वर्षापासून एक सुंदर असं स्थान देवरेज मटन भाकरी स्पेशल आमचे बापूसाहेब पाटील यांचं सुंदर असं हे देवरेज मटन थाळीचं या नाशिक त्र्यंबक रोडवर पस्त असून आपल्या सर्व खवय्यांनी या चिकन मटन थाळीचा आस्वाद घेतलेला आहे। आणि आज रोजी असा भव्य देवरेज मटन थाळीचा शुभारंभ झालेला आहे। आपण काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, आपल्या या परिसरातील ज्यांना या खाद्य पदार्थाचा आस्वाद घेतलेला असेल आणि बापूसाहेबांची या देवरेज मटनचा या ठिकाणी कशा पद्धतीचं तो चव या ठिकाणी सर्व खवय्यांनी घेतलेले, त्याचप्रमाणे आलेल्या सर्व पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं आपण त्यांच्याकडनं थोडक्यात जाणून घेऊ। खास करून आपल्या सोबत शिवसेनेचे अशोक भाऊ पारखे या ठिकाणी आहेत। भाऊ, काय सांगाल, आपल्या बापूसाहेबांनी नाशिक शहरामध्ये देवरेज मटन थाळी इतकी सुंदर आणि वाजव्या दरामध्ये या ठिकाणी एक आणलेली आहे आणि त्याचा आनंद आस्वाद सर्व जनतेने घेतलेला आहे, थोडक्यात आपण काय सांगाल? खरं तर या भागामध्ये खानदेश भागातून येऊन या ठिकाणी मटन भाकरी आणि फेमस असं हॉटेल चालू केलं गेल्या 2 वर्षापासून। या भावले परिवाराच्या जोडीने राहून या ठिकाणी देवरे मटन भाकरीचा या सातपूरकरांना चांगलाच त्यांनी चांगल्या प्रकारे त्याचे मसाले वापरून वगैरे आणि आम्हाला आमच्या कल्याणचे पाहुणे जरी आले त्यांना जरी या ठिकाणी 1-2 वेळेस देवरे साहेबांकडे पाठवलं, परंतु ते आल्यानंतर पहिले सांगायचे की बघा ते हॉटेल चालू आहे का, म्हणजे नाशिकमध्ये कुठं पण नाही, पण ते सांगायचे की सातपूरला आल्यानंतर आम्हाला देवरेज मटन भाकरी तिथं जायचं, तिथं जेवण करायचं आहे। मग ते काळा मसाला असेल, लाल मसाला असेल, अशा पद्धतीने आणि आपलं खानदेश मसाले चांगले असतात आणि त्या पद्धतीने मी पण एक खानदेशीच आहे। आणि या ठिकाणी आपले सर्वच मित्रपरिवार या ठिकाणी सातपूरकर असतील, चिंचोळा पूर्ण पंचक्रोशीतून या ठिकाणी लोक येत असतात, जेवणाचा स्वाद घेत असतात। आणि त्या मध्ये विशेष गोष्ट म्हणजे अमोल भाऊ असतील किंवा बापू असतील, देवरे बापूंचा स्वभाव अगदी मनमिळाव आहे, कोणालाही अरेरावी नाही, कोणाचे पैसे बाकी असतील तरी काही बोलणार नाही किंवा या ठिकाणी एकदम फॅमिली मेंबर म्हणून या ठिकाणी बघितलं जातं त्यांच्याकडे। आणि त्यांनी कधी पण त्यांना सांगितलं की मला हे पाहिजे किंवा ते पाहिजे, माझे 20 माणसं येणार किंवा 25 येणार आहे, त्यांना फक्त अगोदर सांगायचं की माझे 50 माणसं जरी येणार असले पण त्यांना अगोदर सांगितलं तर ते त्या तयारीत असतात आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचं कमी पडणार नाही असं त्या ठिकाणी ते व्यवस्थित सर्व्हिस देतात। म्हणून खऱ्या अर्थाने त्यांचं या ठिकाणी कौतुक करावं असं वाटतं, कारण सर्व सातपूरकर पण आमचे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा बऱ्याच मंडळाचे लोक या ठिकाणी खास करून जेवणासाठी देवरे साहेबांकडे येत असतात। आणि खूप आम्हाला सुद्धा आमचा मित्रपरिवार पण नेहमीच म्हणत असतो, एक हप्ता झाला रविवार किंवा शुक्रवार, चला आपण देवरे बापूंकडे जाऊ, म्हणजे असं छान असं बापूंच्या नावाने खरं तर एकदा जोरदार टाळ्या वाजून द्या। आणि आपण तुम्हाला माझ्या पारखी परिवाराकडून, शिवसेना पक्षाकडून आणि आमच्या प्रभाग क्रमांक 26 मधून सर्व अशा तुम्हाला शुभेच्छा देतो। तुमचं हॉटेल असंच भरभराटीचं आता चांगल्या जागेत आलं, आता कुठल्याही अतिक्रमणाची तुम्हाला त्रास होणार नाही आणि कोणी पण आपल्या हॉटेलला काही पार्किंगची पण चांगली व्यवस्था झालेली आहे आणि म्हणून सर्वांची तुम्हाला साथ लागेल आणि आम्ही ती साथ पण देऊ। पाटील साहेब आहेत, बावले साहेब आहेत, आम्ही सर्वच मंडळी, गामणे साहेब आहेत, आता त्यांनी तर चांगलंच करून दिलेलं आहे तुम्हाला, बघा एवढं सुंदर असं करून दिलंय। खरं तर गामणे साहेब ही हॉटेल फार मोठी होणार आहे, आपल्याला पत्र्याचं शेड काढून या ठिकाणी बिल्डिंग उभं राहावं लागणार आहे, म्हणून तुम्हाला पण शुभेच्छा देतो आणि ही हॉटेल अशीच भरभराटीची चालू राहील या सगळ्यांच्या माध्यमातून शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नक्की, धन्यवाद पारखे साहेब। आपण खानदेशचा उल्लेख केला, परंतु आमच्या बापूंनी फक्त खानदेशच नाही तर संपूर्ण नाशिककरच नाही, अख्खं महाराष्ट्राची जनता या ठिकाणी येते आणि खूप सुंदर असं या वास्तूमध्ये या देवरेज मटनचा आस्वाद घेतात। त्याचप्रमाणे ह्या देवरेज मटनला सुंदर असं वास्तू साकारण्याचं काम आपले गामणे साहेबांनी केलेलं आहे। राहुल भाऊ गामणे यांनी देखील या ठिकाणी, राहुल भाऊ या 2 मिनिटं बोला, काय सांगाल
आज या देवरे साहेबांनी या ठिकाणी जे काही आपल्या वास्तूमध्ये या परिसरामध्ये एक प्रस्थ या ठिकाणी खूप सुंदर असं खवय्यांसाठी उभं केलेलं आहे, काय सांगा? बापूंचं हॉटेल त्र्यंबक हायवेला गेल्या 2-1 वर्षापासून फेमसच आहे. बेवरेज मटण भाकरी हे पहिल्यापासून आमच्या बाजूलाच होतं. अतिक्रमणामुळे बापूंना ती जागा तिथून हलवावी लागली, पण ते काही फार लांब गेलेले नाहीये. रस्त्याच्या पलीकडे थोडंच पुढे आमच्याच जागेत आलेले आहे आता. त्याच्यामुळे सगळ्यांनी आता इकडे येऊन आस्वाद घ्यावा मटण आणि चिकन थाळी. त्याचप्रमाणे विशेष मान्यवर आपले जिरे दादा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि अमोल भाऊ, काय सांगाल? आज बोलण्यासाठी हा व्यवसायाने तुम्ही चव देण्यासाठी खूप सुंदर असे दिलेला आहे आणि खवय्यांना या ठिकाणी येण्यासाठी आनंद वाटतो. पहिले मटन चिकन थाळी म्हटलं का देवरेज मटन थाळी हे तर नाव नक्कीच आता प्रस्त झालेलं आहे. तर त्या अनुषंगाने आपण अजूनही त्याच्यामध्ये भर देण्यासाठी या ठिकाणी या त्र्यंबक रोडला गामणे साहेबांची या परिसरामध्ये आपण सुंदर वास्तू आपण साकारलेली आहे. आणि असाच आस्वाद घेण्यासाठी आपल्या खानदेश न्यूजच्या माध्यमातून या खवय्यांना काय संदेश द्या? तर ग्राहकांना मी एकच सांगतो की ग्राहकांची कंटिन्यू मागणी होती की फॅमिलीसाठी सेपरेट करा, फॅमिलीसाठी सेपरेट करा. तर त्यासाठी जे आपण फॅमिलीसाठी आता स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. तर बस नक्कीच मित्रांनो, आता अमोल दादा हे बोलणार नाही, फक्त आपल्याला सर्वांना चव देईन असं एक पदार्थ या ठिकाणी बनवणार आणि ते आपल्यासाठी आनंदाचा स्वाद घेण्यासाठी नक्कीच त्यांनी या ठिकाणी व्यासपीठ उभं केलेलं आहे देवरेज मटण थाळीचं. नक्कीच मित्रांनो, या ठिकाणी प्रशस्त असं फॅमिली एक कंपार्टमेंट देखील त्यांनी बनवलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाने येण्यासाठी ही एक व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली. आणि नक्कीच मित्रांनो, अशा पद्धतीने सुसज्ज असं हे हॉटेल पहिले जे काही तुम्ही पाहिलेलं होतं त्याच्यापेक्षा काहीतरी बदल करून या ठिकाणी ती व्यवस्था बापूंच्या वतीने, अमोलभाऊच्या वतीने करण्यात आलेली आहे. आणि त्याच पद्धतीने संपूर्ण नाशिक, सातपूर, पंचक्रोशीतून सर्व खवय्यांनी नक्कीच देवरे मटणला एकदा भेट द्यायची आहे आणि आपण या देवरे मटण चिकन मटण थाळीचा आस्वाद घ्यायचा आहे. मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय खानदेश.